टाळ्या मिळवण्यासाठी आणि समोरच्याला अपमानित करण्यासाठी आपले नेते कायम महिलांच्या चारित्र्यावर चिखलफेक करतात। उचलली जीभ लावली टाळ्याला असं बेताल वागणाऱ्या नेत्यांनी लाज आणली आहे। त्यांच्या या वक्तव्यांनी त्यांच्या महिलांकडे बघण्याच्या बुरसटलेल्या मानसिकतेचं सुद्धा दर्शन घडतंय। ही स्मृती इराणी बाई हे एवढं मोठं कुंकू लावते, तर आम्ही विचारलं स्मृती इराणी ताई एवढं मोठं कुंकू का लावता हो? मग एका जणाने आम्हाला सांगितलं जेवढे नवरे बदलतात तेवढे कुंकू मोठं मोठं होत जातं। बरोबर की नाही? देशाच्या एका महिला केंद्रीय मंत्र्यांविरोधात कवाडे पुत्राचं हे संतापजनक वक्तव्य सर्व महिलांचा अपमान करणार आहे। शिवाय त्यांच्या अकलेची कवाडं बंद झाल्याचंही द्योतक आहे। खरं तर निवडणुकीच्या काळात बेताल बडबड करणाऱ्या नेत्यांचं उदंड पीक सर्वच राजकीय पक्षांमध्ये येतं। भाजपच्या या महाशयांचंही हे बेताल वक्तव्य आहे का? प्रियंका गांधींच्या कपड्यावरून या महाशयांनी आपलं बौद्धिक दाखवून दिलंय। उनके तो एक नेता तो बड़ी जोर जोर बोलते हैं अच्छे दिन आए, अच्छे दिन आए, अच्छे दिन आए। उन्हें अच्छे दिन दिखाई नहीं देते। अरे स्कर्ट वाली बाई साड़ी पहनकर मंदिर में शीश नवाने लगी। गंगा जल से परहेज करने वाले लोग गंगा जल का आचमन करने लगे। काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे घराणेशाहीवर टीका करताना महिलांच्या पोटापर्यंत पोहोचले। नाही तर आजकाल आमच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं तर त्यांच्या महिलांचं सुद्धा बघा पोटावरच नाव लिहून ठेवत्या। महिला पहिला आमदार, दुसरं खासदार, तिसरं मंत्री, येडण गबाळ का फायदा व्हायना, पण ते सारं होता। आता ते अजित पवारांच्या पोराला उभा केलं तिकडं मावळ लोकसभेमध्ये मतदारसंघ। पार्थ पवार काही गरज नव्हती ना, तळपायापासून तो डोक्याच्या केसापर्यंत बोलताना हलू राहिलं पोरग। उंदराचे पाय मांजराला, मांजरीचे पाय खेकलेला असं कुठंतरी बोलू राहिलं। अरे दुसरे गुणवान पोरं आहेत ना बोलणारे, दुसऱ्याच्या घरात पाहिलं होतात ना, तुझ्याच पोटी जन्मलेला काय हा काय येताना सर्टिफिकेटच घेऊन आला काय मी खासदार आहे म्हणून? दुसऱ्याला त्या ठिकाणी उभा करू शकताय। एका बाजूला राजकारणात महिलांना नगण्य स्थान असताना राजकारणात आलेल्या महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याची आणि नामोहरम करण्याची बुरसटलेली पुरुषी मानसिकता आपल्या नेत्यांच्या रक्तात भिनली आहे। त्यामुळे एकमेकांवर टीका करताना राजकारण्यांच्या निशाण्यावर या सॉफ्ट टार्गेट महिलाच असतात। म्हणूनच अशा बेताल बादशहांना महिलांनी लक्षात ठेवून लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर जाऊयात माढ्यामध्ये। माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारण चांगलं तापलंय। आता शहकाटशहाचं राजकारण सुरू झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसला धोबी पछाड देण्यासाठी मोहिते पाटील आणि परिचारक हे एकेकाळचे विरोधक आता मतभेद विसरून एकत्र कामाला लागलेत। बघूया। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं असून शहकाटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर भाजपशी जवळीक असलेल्या संजय शिंदेंना म्हाडाची उमेदवारी देऊन शरद पवारांनी मोहिते पाटलांना शह दिला। मात्र आता सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी मोहिते पाटील गट सक्रिय झालाय। 2 दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटलांनी एकेकाळचे कट्टर विरोधक सुधाकर पंत परिचारकांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी माढ्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी मोठी रणनीती आखलेली आहे। त्यांनी राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे चांगले मोहरे फोडून घेऊन आपल्या भाजपच्या गळाला लावलेले आहेत। खरं तर गेल्या 1 दशकांपासून मोहिते पाटील आणि परिचारक घराण्यात राजकीय दुरावा होता। 2009च्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी सुधाकर परिचारकांचं तिकीट कापून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी दिली होती। त्या निवडणुकीत मोहिते पाटलांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। तेव्हापासून मोहिते पाटील आणि परिचारक कुटुंबात राजकीय वितुष्ट निर्माण झालं। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। दरम्यान प्रशांत परिचारकांनी भाजपात प्रवेश केला। आता लोकसभेच्या तोंडावर रणजितसिंहांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे जुने वाद विसरून मोहिते पाटलांनी परिचारकांशी जुळून घेण्यास सुरुवात केली। एकेकाळी सोलापूर जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांवर मोहिते पाटील आणि परिचारकांचं वर्चस्व होतं। मात्र अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि संजय शिंदेंना राजकीय ताकद मिळाली। खरं तर त्याविषयी मोहिते पाटलांची नाराजी काही लपून राहिलेली नाहीये।
आता जिल्ह्यात राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी मोहिते पाटलांनी कंबर कसल्याचं बोललं जात आहे. भाजप, शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षाची मूळ मतं 2014ला जी लोकसभा निवडणुकीत पडली ती मूळ मतं तर ती सेफ आहेत. प्लस आत्ता मोहिते पाटील असतील, परिचारक असतील, सांगोल्यात देशमुख असतील, ह्या सगळ्यांच्या मतांची बेरीज केली तर एकूण यांना बोनस मतं झालेली आहेत आता राष्ट्रवादीच्या विरोधात. विजयसिंह मोहिते पाटलांनी सुधाकर परिचारकांप्रमाणे सांगोल्यातील धनगर समाजात प्राबल्य असलेले आमदार गणपत देशमुखांची भेट घेतल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. आगामी काळात राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी मोहिते पाटील, परिचारक आणि देशमुख हे त्रिकूट एकत्र येणार का, याविषयी आता जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापूरहून सागर सुरवसेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर या स्पेशल बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.